चला मंडळी, आज मी ना सोलकढी बनवते। त्यासाठी मी ओला नारळ किसून घेतला आहे, 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, चवीपुरती साखर, चवीपुरती मीठ, जिरं आणि वरून घालायला बारीक कोथिंबीर घेतली आहे आणि 4 चमचे आगूळ घेतला आहे। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यात ओलं खोबरं घालायचं, हिरवी मिरची घालायची, लसूण जिरं घालायचं, 1 वाटी पाणी टाकायचं आणि मिक्सरला बारीक लावून घ्यायचं। नंतर हे वाटण एका चाळणीत घ्यायचं आणि ओल्या नारळाचा रस काढायचा। ही स्टेप ना 2 ते 3 वेळा करा। पुन्हा घ्यायचा तो मिक्सरमध्ये, पुन्हा पाणी घालायचं आणि पुन्हा नारळाचा रस काढायचा। अगदी दाटसर रस येतो। रस काढून झाला की त्याच्यात साखर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि आगूळ जो केला आहे ना 4 चमचे घेतला आहे तो घालायचा। तुमच्याकडे आगूळ नसेल ना तर 10-12 सोलं भिजत ठेवा अर्धा तास आणि ते पाणी घातलं तरी चालेल। सोलकढी खूप छान होते। वरून कोथिंबीर टाका। अशी सोलकढी नक्की करून बघा। आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।